Hello, my dear friends. I welcome all the students in this online session. Friends, last time we had seen some writing skill questions. In it, we had seen letter writing, information transfer. So today we are going to see another writing skill question. आज आपण दुसरा रायटिंग स्किलचा क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ द प्रोवर्ब किंवा आपण त्यालाच म्हणतो एक्सपांड द थीम. तर एक्सपांड द थीमच्या अंडर एक न्यूज रायटिंगचा एक प्रश्न येतो. त्याच्या अगोदर समजा न्यूज रायटिंगच्या अगोदर एक्सपांड द थीमच्या अंडर एक्सपान्शन ऑफ द प्रोवर्ब, एक्सपान्शन ऑफ द इडियम्स, एक्सपान्शन ऑफ द मॅगझिन्स हा एखादा प्रश्न असेल, किंवा न्यूज रायटिंगचा प्रश्न असेल, किंवा स्टोरी डेव्हलपिंगचा प्रश्न असेल, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा प्रश्न असेल. या पद्धतीने चारपैकी एखादा काहीतरी तुम्हाला तिथं दिलेलं असेल. तर त्यापैकी आज काय बघणार आहोत? न्यूज रायटिंग. ओके. तर न्यूज रायटिंग म्हणजेच काय? म्हणजे वर्तमानपत्रामध्ये एखादी जी बातमी येते त्याला म्हणायचं न्यूज रायटिंग. फॉर एक्झाम्पल एक बघूयात आपण. लोकमत पेपर आहे, तुम्हाला दिसतोय सर्वांना. याच्यामध्ये टायटल दिलेले बघा, बातमी आहे. ही बातमी आहे. बातमीमध्ये काय दिले? भूमिपूजनाचे निमंत्रण मंत्री, भाजपच्या नेत्यांनाही नाहीच. ही ठळक बातमी आहे, हेडलाईन आहे, ठळक आहे. त्याच्यानंतर ही बातमी कुठली आहे? ती दिली नवी दिल्लीची. हरीश गुप्ता रिपोर्टर आहे. सुरुवातीचा पॅरेग्राफ दिलाय, नंतरचा पॅरेग्राफ दिलाय. हे टप्पे आहेत काय? मग न्यूज रायटिंगचे टप्पे कोणते आहेत? ते टप्पे आपण पाहणार आहोत. तर न्यूज रायटिंगमध्ये पहिला टप्पा असतो तो म्हणजे असतो हेडलाईन. पहिला टप्पा काय दिलेला असतो आपल्याला? हेडलाईन. मग हेडलाईन आपल्याला दिलेली असते न्यूज रायटिंगमध्ये. जी आपल्याला हेडलाईन दिली ती आहे तशी लिहायची. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा असतो डेटलाईन. दुसरा टप्पा आहे डेटलाईन. डेटलाईन मग त्याच्यामध्ये तारीख लिहायची, ती बातमी कुठली आहे ते ठिकाण लिहायचं, बातमी लिहिणारा कोण आहे ते लिहायचं, ते डेटलाईनमध्ये जाईल. त्याच्यातला तिसरा टप्पा आहे इंट्रो. इंट्रो पॅरा, इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ असेल. इंट्रोडक्शनच्या पॅरेग्राफमध्ये ती थोडक्यात जी बातमी आपण लिहिणार आहे ती बातमी केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली, ती थोडक्यात एक दोन ओळीमध्ये ते इंट्रोडक्शनच्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं. आणि त्याच्यानंतर चौथा पार्ट आहे त्याच्यामध्ये मेन पॅरा. मेन पॅरेग्राफ असेल म्हणजेच मेन न्यूज असेल. म्हणजे थोडक्यात आपण याला असं रिपोर्ट पण म्हणू शकतो. एक्झॅक्टली काय असेल? तो रिपोर्ट असेल. तो जो मेन पॅरेग्राफ आहे तो मेन पॅरेग्राफ आपण याच्याशी रिलेटेड पुढे लिहिणार आहोत. आणि या मेन पॅरेग्राफमध्ये सविस्तर बातमी आपल्याला लिहायची. शक्यतो या न्यूज रायटिंगमध्ये पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचा वापर करायचा. न्यूज रायटिंग म्हणजेच ती घटना घडलेली आहे, भूतकाळातली आहे, म्हणून तिथं काय वापरायचा? भूतकाळ वापरायचा. एवढं लक्षात ठेवा. आता प्रत्यक्षात एक आपण न्यूज रायटिंगचा प्रश्न घेऊया की ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तो प्रश्न लिहायचा कसा. ठीक आहे. नाव वी हॅव गिवन वन हेडलाईन, बस ओव्हरटर्न्स इंटू रिव्हर. एक हेडलाईन आपल्याला दिलेली, बस ओव्हरटर्न्स इंटू रिव्हर. बस ओव्हरटर्न्स इंटू रिव्हर. आता ही आपल्याला हेडलाईन दिली. मग ही आहे ती हेडलाईन. ही हेडलाईन आहे तशीच झाली. ही काय झाली? हेडलाईन. ही झाली हेडलाईन. आपण ही हेडलाईन आहे तशीच आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये जशी दिली तशी लिहिणार. सगळं कॅपिटलमध्ये लिहिलं तरी चालतंय, ते गरजेचं आहे. कॅपिटलमध्ये लिहा सगळं. बस ओव्हरटर्न्स इंटू रिव्हर, हेडलाईन झाली. आता त्याच्यानंतरची डेटलाईन आहे. आता डेटलाईनमध्ये आपण काय लिहिणार आहे? समजा म्हणजे ते बातमी कुठली आहे, कोणत्या गावात घडली ते लिहायचं आपल्याला. समजा मी असं म्हटलं की रत्नागिरीची बातमी, रत्नागिरी. हेडलाईनमध्ये आपण काय लिहितो आता बघा, रत्नागिरी, कॉमा. किती तारखेची बातमी आहे? मे 23. मे 23. बातमी कोणाची आहे? PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांची बातमी होती. आणि दोन टिंब कोलन या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं. बातमी कुठली? रत्नागिरी. किती तारखेची? मे 23. कुठले? कोणी दिलेले? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. हे लिहिल्यानंतर आता आपल्याला काय लिहायचं आहे? त्याच्यामध्ये सुरुवातीला पॅरेग्राफ लिहायचा आहे. इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ लिहायचा आहे.
मग इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ लिहायचा आहे याच्याशी रिलेटेड. बस ओव्हरटर्न्स इन टू रिव्हर म्हणजे बस नदीमध्ये कोसळली, हे लिहायचं आहे आपल्याला. मग ते लिहित असताना दुर्घटना तर घडलेली की बस नदीमध्ये कोसळली, मग एवढे एवढे व्यक्ती जखमी झाले, काही जण मृत्युमुखी पडले, ही घटना या ठिकाणी घडली, हे लिहायचं आपल्याला. तर मग ती वाक्यरचना कशी करायची? सगळी वाक्य पॅसिव्ह मध्ये करायची आणि सगळी वाक्य भूतकाळात करायची. लक्षात ठेवा. राईट डाऊन ऑल द सेंटेन्सेस इन पास्ट टेन्स, पास्ट टेन्स मध्ये लिहा अँड यूज द पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन तिथं वापरा. आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतोय की एक 16 पॅसेंजर आणि 50 व्यक्ती, त्याच्यामध्ये काही मारले गेले आणि काही जण जखमी झाले, असं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. मग ते वाक्य मी कसं बनवणार? वाक्य कसं बनवणार? मग मी वाक्य इथं लिहितो बघा, पुढे लिहित नाही मी, या ठिकाणी लिहितो 16 passengers 16 passengers 16 passengers 16 passengers were killed. 16 passengers were killed. 16 passengers मारले गेले. were killed past tense आणि पॅसिव्ह व्हॉइस झाला, नुसता पास्ट टेन्स नाही तर पॅसिव्ह व्हॉइस झाला. 16 passengers were killed मारले गेले and 50 आणि 50 injured आणि 50 काय झाले? इंजोर्ड झाले. 16 passengers were killed भूतकाळ and 50 injured जखमी झाले. कुठे? in an accident. in an accident. 16 passengers were killed and 50 injured in an accident. अपघात झाला, त्याच्यामध्ये एवढे जण जखमी झाले आणि 50 जण काय झाले? मारले गेले. आता त्याच्या पुढे आपण लिहायचंय वाक्यरचना की ती बस जी आहे ती बस काय करत होती? त्या ब्रिज वरून खाली कोसळली. बस ब्रिज वरून खाली कोसळली. वाक्यरचना कशी करायचं? तर बस ब्रिज वरून खाली कोसळली. एक प्रायव्हेट bus fell from a bridge. A private bus fell from a bridge. एक प्रायव्हेट बस त्या ब्रिज वरून खाली कोसळली. कुठे कोसळली? बस ब्रिज वरून कुठे कोसळली? ए प्रायव्हेट बस फेल फ्रॉम ए ब्रिज इनटू ए रिव्हर. नदीमध्ये ती बस कोसळली. आता एवढं वाक्य झालं तरी इथं आपण वाक्य संपू शकतो. समजा मला वाक्य वाढवायचं तर मी वाढवू शकेन, वाक्य वाढवायचं तर वाढवतील, संपवायचं म्हटलं तरी इथं संपवत आहे. ए प्रायव्हेट बस फेल फ्रॉम ए ब्रिज इनटू ए रिव्हर, फुल स्टॉप. वाढवायचं जर मला वाक्य म्हटलं into a river at गावाचं नाव कोणतं तरी एखादं छोटंसं गावाचं नाव लिहायचं. into a river at शिरवळ विलेज. शिरवळ विलेज मध्ये ती बस एका नदीमध्ये कोसळली. इथं फुल स्टॉप द्यायचा म्हटलं तर मी फुल स्टॉप देऊ शकतो. मला जर वाक्य वाढवायचं म्हटलं तर अजून वाढवू शकतो. ए प्रायव्हेट बस फेल फ्रॉम ए ब्रिज. बस त्या ब्रिज वरून कोसळली कुठे? इनटू ए रिव्हर ॲट शिरवळ विलेज मधले. आता हे सगळं कुठलं आहे? महाराष्ट्रातलं आहे. शिरवळ विलेज इन महाराष्ट्र. SHTRAS महाराष्ट्रास. कुठली बातमी आहे? रत्नागिरी. महाराष्ट्रास रत्नागिरी डिस्ट्रिक्ट
टुडे, आज, आज ती घटना घडली. आणि कोणी सांगितले? पोलिसांनी सांगितले. अकॉर्डिंग टू, पुढे वाढवा इथे वाक्य. कोणी सांगितले? कोणाच्या माहितीनुसार? अकॉर्डिंग टू द पोलीस, अकॉर्डिंग टू पोलीस सोर्सेस, अकॉर्डिंग टू पोलीस सोर्सेस, पोलिसांच्या माहितीनुसार एक बस, प्रायव्हेट बस एका पुलावरून नदीमध्ये कोसळली. हे झालं इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ. हा सगळा काय म्हणायचा? इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ. बघा इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ कसा लिहिलाय तो बघा. त्याच्यामध्ये सगळी वाक्य पास्ट टेन्समध्ये लिहिलेले आहेत आणि पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन केले. 16 पॅसेंजर्स, 16 पॅसेंजर्स वेर किल्ड, मारले गेले. अँड 50 इंजोर्ड, आणि 50 जखमी झाले इन एन ॲक्सिडेंट, जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये. ए प्रायव्हेट बस फेल फ्रॉम ए ब्रिज, एक प्रायव्हेट बस एका ब्रिजवरून खाली पडली. कुठे पडली? इंटू ए रिव्हर, नदीमध्ये पडली. कुठल्या गावामध्ये? ॲट शिरवळ विलेज. इमॅजिन केले की ते गावाचं नाव आहे शिरवळ, आपण काय लिहू शकतो? ॲट शिरवळ विलेज. कुठलं? इन महाराष्ट्राज रत्नागिरी डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रातल्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधलं ते गाव आहे आणि त्याच्यामध्ये ती दुर्घटना घडली. आणि हे सगळं कोणी सांगितलं आपल्याला? पोलिसांनी सांगितलं. याला काय म्हणायचा? इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ. हा कळालाय का? एकदम शॉर्टमध्ये द्यायचा. न्यूज डिटेलमध्ये म्हणजे खूप मोठी एसे लिहिल्यासारखी न्यूज लिहायची नाही, शॉर्टकटमध्ये न्यूज लिहायची. ठीक आहे. आता याच्यानंतर हा इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ झाल्यानंतर आता लीड पॅरेग्राफ लिहायचा. ओके, इरेज करतो. त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला लिहायचंय, हा जो पॅरेग्राफ लिहिलाय त्याच्याशी रिलेटेड पुढे पॅरेग्राफ लिहायचा आपल्याला. आता ती बस जी आहे ती बस आपण असं म्हणू शकतो की ती बस कुठे निघाली होती? मुंबईला निघालेली होती. द बस वॉज, बस कुठे निघाली होती ते आपण सांगते. द बस वॉज, द बस वॉज गोइंग टू, द बस वॉज गोइंग टू मुंबई, द बस वॉज गोइंग टू मुंबई. बस कुठे निघालेली होती? हा दुसरा पॅरेग्राफ लिहिते, पॅरेग्राफ बदलायचा आहे. द बस वॉज गोइंग टू मुंबई फ्रॉम, कुठून? फ्रॉम, की समजा मी म्हटलं देवगड, फ्रॉम देवगड. बस कुठून निघाली होती? मुंबईला निघाली होती. कुठून? देवगडवरून. द बस वॉज गोइंग टू मुंबई फ्रॉम देवगड. छोटी छोटी वाक्य बनवायची, मोठी वाक्य बनवू नका, एकदम सिंपल वाक्य बनवा. आता ही बस जेव्हा देवगडवरून मुंबईला निघाली होती तेव्हा ऍक्सिडेंट झाला. काय? बस जेव्हा देवगडवरून मुंबईला निघालेली होती तेव्हा ऍक्सिडेंट झाला. द बस वॉज गोइंग टू मुंबई फ्रॉम देवगड व्हेन, व्हेन द ऍक्सिडेंट, व्हेन द ऍक्सिडेंट टूक प्लेस, व्हेन द ऍक्सिडेंट टूक प्लेस, तेव्हा तो ऍक्सिडेंट घडला. फुल स्टॉप. आता समजा एखाद्याला वाक्य वाढवायचं म्हणलं तो अजून वाढवेल किंवा सेपरेट वाक्य करेल. द बस वॉज गोइंग टू मुंबई फ्रॉम देवगड व्हेन द ऍक्सिडेंट टूक प्लेस ऑन, ऑन मुंबई गोवा रोड, ऑन मुंबई गोवा रोड, मुंबई गोवा रोडवरती तो ऍक्सिडेंट झाला. वाक्य झालं. किंवा अजून एखाद्याला वाक्य वेगळं बनवायचं म्हणलं तर तो असंही म्हणेल द ऍक्सिडेंट टूक प्लेस ऑन मुंबई गोवा रोड, असंही तो वाक्य म्हणेल ना, वेगळं वाक्य सेपरेट करेल तो. द ऍक्सिडेंट टूक प्लेस ऑन मुंबई गोवा रोड ऑन ॲट, काही त्याला वाक्य जसं ऍड करायचं तो त्याच्या पद्धतीने काही करेल, वाक्य ऍड करेल. आता हे वाक्य आपण इथं संपवलं. अजून आता मला टायमिंग लिहायचंय. द ऍक्सिडेंट टूक प्लेस, द ऍक्सिडेंट टूक प्लेस ॲट, द ऍक्सिडेंट टूक प्लेस ॲट अराउंड 3:45 AM. ऍक्सिडेंट किती वाजता घडला? की अंदाजे 3:45ला घडला. द ऍक्सिडेंट टूक प्लेस ॲट अराउंड 3:45 AM. 3:45 अंदाजे तो अपघात घडलेला आहे. असं कोणी सांगितलं आपल्याला? द सोर्सेस,
द सोर्सेस ॲडेड. सोर्सेसनी सांगितलं म्हणजे बातमीदार कोण असतील त्यांनी ती माहिती दिली. आता ही घटना 3:45ला घडली. 3:45ला घटना घडल्यानंतर कोणाला तरी आवाज आला, मग गावातली लोक तिथं पळत गेली, बरोबर. असंही आपण लिहू शकतो ना. When the villagers heard the loud sound, when the villagers heard the loud sound, they rushed to the place. When the villagers heard the loud sound, they rushed to the spot. When the villagers heard the loud sound, they rushed to the spot. ते स्पॉट वरती गेले. they rushed to the spot. they helped the people. त्यांनी काय केलं? लोकांना मदत केली. they helped the people. लोकांना मदत केली. they saved the people किंवा they saved the people in rescue operation. रेस्क्यू ऑपरेशन मध्ये त्या सगळ्या लोकांनी मदत केली. many people told that it was a very dangerous place. many people told that it was a very dangerous place. वाक्य लिहितो बघा. many people told that it was a dangerous place. Full stop. झालं. ही झाली न्यूज. न्यूजचे मेन पॅरेग्राफ कसा लिहिलाय बघा. द बस वॉज गोइंग टू मुंबई फ्रॉम देवगड. बस ही देवगडवरून मुंबईला निघालेली होती. व्हेन द ॲक्सिडेंट टूक प्लेस. तेव्हा तो ॲक्सिडेंट घडला. कुठे घडला? ऑन मुंबई गोवा रोडवरती तो ॲक्सिडेंट घडला. याच्यातली सगळी वाक्य बघा भूतकाळातले. वॉज गोइंग टू भूतकाळ वापरलेला आहे. द ॲक्सिडेंट टूक प्लेस ॲट अराउंड 3:45 AM. ॲक्सिडेंट केव्हा घडला? टूक प्लेस भूतकाळ. द ॲक्सिडेंट टूक प्लेस ॲट अराउंड 3:45 AM. 3:45 AM ला ॲक्सिडेंट घडला. द सोर्सेस ॲडेड. त्या सोर्सेसने असं सांगितलं. वेन द विलेजर्स हर्ड द साऊंड. जेव्हा लोकांनी तो आवाज ऐकला, हर्ड भूतकाळ आला. दे रश टू द स्पॉट. दे रश RUSHED रश टू द स्पॉट. दे रश सब्जेक्ट आणि वर्ब टू. प्रत्येक ठिकाणी बघा कन्स्ट्रक्शन काय वापरायचं? सब्जेक्ट प्लस वर्ब टू. पास्ट टेन्स, सिंपल पास्ट. किंवा काय करायचं? पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये काय वापरतो आपण? ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर. आणि V3. ऑब्जेक्ट वॉज वेअर आणि V3 वापरायचं म्हणजे झालं वाक्य पॅसिव्ह. ओके, हे कळालं का? या पद्धतीने न्यूज लिहायची. मग न्यूज रायटिंगमध्ये हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ आणि मेन पॅरेग्राफ हे सगळं लिहिलं की तुमची न्यूज कंप्लीट झाली. या फॉर्मॅटमध्ये न्यूज पाहिजे. न्यूज निबंध लिहिण्यासारखी मोठी लिहायची नाही. न्यूज शॉर्टकटमध्ये लिहायची, मुद्देसूद लिहायची आणि तिथं भूतकाळ वापरायचा, प्रेझेंट टेन्स वापरायचा नाही. ओके माय डिअर फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस news writing question. If you have any doubt, we will definitely clear it next time. Okay guys, good day. Thank you.